नमस्कार मित्रांनो, जय भवानी जय शिवराय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अरेबियन सी रायडर. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ ही मी बाईक, ज्या दिवशी मी बाईक घेतली 2023 पासून ते 2025 पर्यंत काय काय गोष्टी मी घेतल्यात, आणि रायडिंगसाठी जे 2023 ला मी ज्यावेळेस बाईक घेतली त्यावेळेस माझं युट्यूब चॅनल नव्हतं, त्यावेळेस मी कोणत्या गोष्टी घेतल्यात त्या गोष्टी, आणि युट्यूब चालू केल्याच्या नंतर मी कोणत्या कोणत्या गोष्टी घेतल्यात त्या गोष्टी, सगळ्या गोष्टींचं मी अनबॉक्सिंग अगोदरच केलं आहे. पण काय काय घेतलंय हे तुमच्यापर्यंत सांगणं खूप गरजेचं होतं, त्यासाठी मी ही व्हिडिओ आजची बनवतोय. तर ही व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट तर बघतोय 2023 ला आपण पहिली बाईक घेतली होती बेनेली TRK 502X. या सगळ्याची प्राइस मी तुम्हाला आता इथे सांगतोय एक एक करून. फर्स्ट तर मी तुम्हाला सांगतोय की आपल्या बाईकची प्राइस, तर तुम्ही ही पूर्ण प्राइस काउंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की मी कोणत्या कोणत्या गोष्टी आणि त्याची प्राइस काय होते ती. ठीक आहे, तर स्टार्ट करूया आपण फर्स्ट बाईक पासून. 29 जून 2023 ला पहिली घेतली ती मी बाईक घेतली बेनेली TRK 502X. त्या बाईकची प्राइस ऑन रोड प्राइस 8 लाख रुपये होती. 8 लाख रुपयांना मी पहिली बाईक घेतली. त्याच्यानंतर मी घेतला रायडिंग जॅकेट घेतला, तो खूप गरजेचा होता. हा रायनॉक्सचा जॅकेट आहे, लेवल 2 चा जॅकेट आहे, आणि हा जॅकेट मी घेतला होता 2023 ला ज्यावेळेस फर्स्ट लडाख राईड केली होती त्यावेळेस घेतला होता. याची प्राइस 14,000 रुपये होती. खूप चांगला लेवल 2 चा जॅकेट आहे. हा जॅकेट मी त्यावेळेस घेतला होता. त्याच्यानंतर मी हे नी गार्ड घेतले होते. या नी गार्डची सुद्धा प्राइस आहे 3,500 रुपये. रायडाचे 2 नी गार्ड आहेत, हे नी गार्ड घेतले होते. त्याच्यानंतर मी हे ग्लोव्ज घेतले होते. हे ग्लोव्ज सुद्धा रायनॉक्सचे ग्लोव्ज आहेत. हे ग्लोव्जची प्राइस 3200 रुपये होती त्यावेळेस 2023 ला. त्याच्यानंतर मी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काही असेल तर रायडिंग मध्ये हेल्मेट आहे. SMK चा हेल्मेट आहे. हा हेल्मेट मी 5,000 रुपयाला अंधेरी मधून घेतला होता. याची हा ISI मार्किंग आहे, डॉटेड आहे, आणि याची जी आतली ग्रिप आहे ती खूप मस्त आहे. आतापर्यंत खूप चांगला अनुभव मला या हेल्मेट मधून मिळालाय. खूप चांगला हेल्मेट आहे, फिट एकदम व्यवस्थित बसतो. हेल्मेट मी अंधेरीमध्ये जाऊन घेतला होता त्यामुळे व्यवस्थितच हेल्मेट घेतला. तर त्या हेल्मेट वरती हा जो दिसतोय हा इंटरकॉम आहे. ह्या इंटरकॉमची प्राइस सुद्धा 11,000 रुपये. त्याचं अनबॉक्सिंग पण मी त्यावेळेसच अनबॉक्सिंग त्यावेळेसच केला होता. ASG चा इंटरकॉम आहे. आपण ज्यावेळेस ग्रुपमध्ये राईड करतो ना त्यावेळेस इंटरकॉम खूप महत्वाची गोष्ट असते. त्यावेळेस मी ग्रुपमध्ये राईड करणार होती. माझ्या आयुष्यातली बाईकची सर्वात मोठी राईड 2023 मध्ये मी लडाख राईड केली होती. ती त्यावेळेस इंटरकॉमची गरज होती. मी इंटरकॉम घेतला होता. आम्ही 5 मित्र एकत्र बोलत होतो. तर हा इंटरकॉम मी त्यावेळेस 11,000 रुपयांना इंटरकॉम घेतला होता. तो आपल्या हेल्मेट वरती फिटेड आहे. ह्या सगळ्या मी ज्या गोष्टी दाखवतो युट्यूब चॅनल ओपन करण्याच्या अगोदरच्या ह्या सगळ्या गोष्टी मी घेतल्यात. त्याच्यानंतर मी हा एक पाऊच घेतला होता. हा साधारणतः मला 1700 रुपयाला मिळाला होता. हा पाऊच वॉटरप्रूफ पाऊच आहे. 2 वर्ष मी यूज करतोय. खूप चांगला प्रतिसाद आहे मिळालाय मला याच्याकडून. चांगला म्हणजे चांगला अनुभव आलाय मला की माझ्या मोबाईल असो किंवा माझा गोप्रो असो, हे सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये ठेवतो. वॉटरप्रूफ आहे, 100% वॉटरप्रूफ आहे, त्यामुळे चांगला होता. हा सुद्धा रायनॉक्सचा आहे. रूम स्टोअर मधून मी ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या. दुसरी गोष्ट मी ह्या सॅडल बॅग घेतल्या.
त्यावेळेस एकदाच यूज केल्यात, फर्स्ट राईडला लडाखला. त्याच्यानंतर या बॅगचा यूज मला झाला नाही, कारण त्याच्यानंतर मी सर्वात जास्त मोठी राईड कोणती केली नाही. त्यामुळे हा एक कर्नाटकला गेलो होतो त्यावेळेस मी हे यूज केलं होतं. कर्नाटकला घेतलं त्यावेळेस सॅडल बॅग मी लावल्या होत्या. आणि मला आता आठवत नाही मी त्यावेळेस लावल्या होत्या की नाही, पण असं वाटतंय मला मी की त्यावेळेस त्या लावल्या होत्या. त्याच्यानंतर मी ही हायड्रेशन बॅग घेतली होती. याची प्राइस सुद्धा 2300 रुपये होती त्यावेळेस. ही सुद्धा रायडाची आहे आणि 2 लिटर याच्यामध्ये पाणी राहतो साधारणतः. ही पण जर आपण लॉंग रूट करत असेल तर सारखं सारखं थांबावं लागतं पाणी पिण्यासाठी वगैरे. पाणी पिणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे ही हायड्रेशन बॅग मी त्यावेळेस घेतली होती. तर आतापर्यंत ह्या गोष्टी मी दाखवतो त्यामध्ये ही एक टँक बॅग आहे. ही टँक बॅग सुद्धा मी घेतली होती. याच्यामध्ये सुद्धा चांगले कपडे, आपले इलेक्ट्रिक सगळ्या वस्तू याच्यामध्ये राहतात. त्यामुळे ही एक टँक बॅग मी त्यावेळेस घेतली होती. ह्याची प्राइस सुद्धा 2800 रुपये प्राइस होती. त्याच्यानंतर बस इतक्या 2023 मध्ये युट्यूब चॅनल ओपन करण्याच्या अगोदर या गोष्टी मी घेतल्या होत्या. आता विषय राहतो तो युट्यूब चालू केल्याच्या नंतर मी कोणत्या कोणत्या गोष्टी घेतल्या. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला एक वाईट अनुभव आला होता तो कर्नाटक राईड मध्ये. वाईट अनुभव नसेल तसा तो चांगलाच अनुभव आहे. तर त्या राईड मध्ये मी आता त्यावेळेस मी व्हिडिओ करत होतो, त्या सगळ्या मोबाईलवरती व्हिडिओ करत होतो, एडिटिंग मोबाईलवरती करत होतो. त्यामुळे त्याच्यामध्ये आयफोनला तुम्हाला माहिती आहे स्पेस जास्त घेतो. त्यामुळे सिरीज येत होती माझी, 5 सिरीज होत्या, 5 की 4 सिरीज होत्या. त्यामुळे स्पेसमुळे मला खूप प्रॉब्लेम आला होता. त्यामुळे मी आयफोन वरतून माझ्या त्यावेळेस लक्षात आलं की आयफोनला मी जास्त एडिटिंग नाही करू शकत, कारण मी त्यावेळेस VN ऍप वरती एडिटिंग करत होतो. VN ऍप मला इझी जात होता, त्यामुळे मी त्याच्यावरती चांगल्या व्हिडिओ होत होत्या. VN ऍप अजून सुद्धा मी युज करतोय, चांगलं ऍप आहे. आणि त्याच्यावर बरोबर मी माझ्या लक्षात आलं की मोबाईलवरती आपल्याला जर लॉंग रूट करायची असेल, एखादी सिरीज जर आपल्याला टाकायची असेल तर आपण मोबाईलवरती एडिटिंग करू शकत नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर मी एक लॅपटॉप घेतला. तो लॅपटॉप पण मी तुम्हाला दाखवतो. पण ज्यावेळेस फर्स्ट व्हिडिओ केली होती मोबाईलवरती ती मी केली होती देवकुंड वॉटरफॉलची, माझी युट्यूबची फर्स्ट व्हिडिओ, जिथून मी बाईक घेतली. त्याच्यानंतर युट्यूब मधली फर्स्ट व्हिडिओ मोबाईलवरती केली होती देवकुंड वॉटरफॉलची. त्याच्यानंतर मी खूप साऱ्या व्हिडिओ केल्या. त्यानंतर मग एक एक गोष्ट मी आस्ती घेत गेलो. त्यामध्ये म्हणजे असेल तर फर्स्ट घेतला असेल तर तो मी GoPro Hero 9 घेतला. तो सेटअप सहित घेतला मी. त्याचा सेटअप सुद्धा मी हेल्मेट वरती केलाय, तोही मी तुम्हाला दाखवतो. हा Hero 9 GoPro याच्यावरती मी साधारणतः 20 ते 25 व्हिडिओ मी याच्यावरती Hero 9 वरती केले. तो मी GoPro तुम्हाला दाखवतो. त्याचं अनबॉक्सिंग मी खूप अगोदर केलं होतं, त्या व्हिडिओ मी तुम्हाला नव्हत्या दाखवल्या. ह्या व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवते. तर हा तो GoPro आहे Hero 9. हा Hero 9 GoPro आहे. हा मी त्यावेळेस घेतला होता 2024 मध्ये हा घेतला GoPro. त्याच्याबरोबर हा तो घेतला त्यावेळेसच मी हा उलांजीचा कव्हर घेतला होता. तो जर हेल्मेटला आपल्याला लावायचा असेल, हेल्मेटचा सेटअप दाखवतो मी इथे. हा सेटअप केलाय. टोटल सेटअप पकडून मला 35,000 पर्यंत गेला. साधारणतः Hero 9 ची किंमत त्यावेळेस 28,000 रुपये होती. आणि त्याच्यानंतर मी लॅपटॉप घेतला, 2024 मध्येच घेतला. लॅपटॉप मी कधीही यूज केला नव्हता. फर्स्ट टाइम युट्यूब ओपन केल्याच्या नंतर मी हा लॅपटॉप घेतला आणि ह्याच्यावरती मी आता सध्या एडिटिंग मी याच्यावरती करतोय. तर माझ्या आयुष्यातला युट्यूबमुळे हा एक बदल झाला माझ्यात. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही लॅपटॉपला हात लावला नव्हता, कधीही लॅपटॉपवरती कोणतंही काम केलं नव्हतं. युट्यूब चालू केल्याच्या नंतरच मी या लॅपटॉपवरती बसलो. खूप कठीण गेलं मला, कारण कधीही लॅपटॉप यूज केला नव्हता. त्यामुळे मध्ये तर असं विचार केला की नाही नको, आपलं VN ऍपच चांगला आहे, VN ऍप वरतीच मी करेन आणि मोबाईलवरतीच करेन, कारण ते इझी होतं. लॅपटॉप मला खूप कठीण गेलं, पण काही हरकत नाही. रोहनने मला खूप सपोर्ट केला, त्याच्यामुळे मी सध्या आता या लॅपटॉप वरती एडिटिंग करतोय. हा लॅपटॉप विक्टस लॅपटॉप आहे, HP चा लॅपटॉप आहे. याची किंमत 62,000. हा मी फायनान्स केला होता. त्यावेळेस माझ्याकडे बजेट माझं खूप कमी होतं, त्यामुळे हा फायनान्स करूनच मी घेतला होता. साधारणतः हा 62,000 पर्यंत मी हा लॅपटॉप घेतला. सध्या एडिटिंग मी याच्यावरती करतोय.
युट्यूब चालू केल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या मी. त्याच्यानंतर मी हा दुसरा एक गोप्रो घेतला होता, याचं पण अनबॉक्सिंग मी अगोदरच केलं होतं. नवीन नवीन होतो त्यामुळेच मी हा व्हिडिओ केल्या नव्हत्या. तर हा एक हे गोप्रो 13 मी हा घेतला होता, की 32-33 हजारला घेतला. आता मला एक्झॅक्ट याची प्राइस माझ्या आता लक्षात नाही, कारण 6 महिने झाले हा मी घेतलाय. तर आता सध्या व्हिडिओ मी करतोय, या सगळ्या व्हिडिओ मी ह्या 13 वरती करतोय. तर त्याच्यासाठी सुद्धा हा मी मीडिया मोड घेतला होता, कारण तो जर आपल्याला हेल्मेट वरती जर कनेक्ट करायचा असेल तर मीडिया मोडची गरज आहे त्याला, तर तरच तो होतो. तर याच्यामध्ये पूर्णपणे माईक वगैरे सगळं याच्यामध्ये ऍडिशनल. त्याशिवाय इथे ही कॉर्ड आहे, जिथे आपण माईक कॉर्ड इथे लावू शकतो, इथे लावतो. तर हे एक मी त्यावेळेस घेतलं होतं. त्याच्यानंतर आता तुम्ही जी मी रेकॉर्डिंग करतोय, ऑडिओ रेकॉर्डिंग करतोय, तो म्हणजे हा डिजिटेकचा मायक्रोफोन. हा डिजिटेकचा मायक्रोफोन आहे, त्याचं माईक माझ्या इथे अडॅप्टर जिथे मी लावलंय त्याचा. आणि त्याच्यावरती आजची ही फर्स्ट व्हिडिओ आहे, मी आज फर्स्ट व्हिडिओ याच्यावरती करतोय. तर हा मी साधारणतः 8,000 रुपयांना घेतला होता. याची टोटल प्राइस मित्रांनो नक्की व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि याची पूर्ण कमेंट बॉक्स मध्ये मला प्राइस डिटेल्स मला सांगा, की मी आतापर्यंत युट्यूब चालू केल्याच्या नंतर, बाईक घेतल्याच्या नंतर किती खर्च केलाय, बाईक पासून ते आतापर्यंत घेतलेल्या सगळ्या गोष्टींची प्राइस तुम्ही मला सांगा. मी सगळी प्राइस तुम्हाला सांगितले, ही प्राइस मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. त्यानंतर ज्यावेळेस मी गोप्रो 13 घेतला, त्याच्यावर एक मी एक्स्ट्रा बॅटरी घेतली होती, त्याच्यावर मला नाही मिळाली, ही मी घेतली होती. याची साधारणतः किंमत अमेझॉन वरून मी ही ऑर्डर केली होती. याची प्राइस 3,500 रुपये. अनबॉक्सिंग मी अगोदरच केलंय, सगळे अनबॉक्सिंग मी अगोदरच केली होती. ही बॅटरी याच्यामध्ये इथे. आणि त्याच्यानंतर एक मॅग्नेटिक माउंट आहे, तो 13 साठी खूप गरजेचा आहे, कारण नाहीतर मग तो अटकून राहतो, मला खूप त्रास झाला होता. मी हा एक मॅग्नेटिक माउंट घेतलाय, याची प्राइस सुद्धा 3,500 रुपये. हा सुद्धा मी अमेझॉन वरूनच घेतलाय. गोप्रो हे दोन्ही गोप्रो मी अमेझॉन वरून मागवलेत. आणि अजून काय राहिलं, हा ही एक बॅग घेतली होती, ही मुंबईतून घेतली होती. मला लॅपटॉप बरोबर एक बॅग मिळाली होती, छोटी होती बॅग, पण त्याच्यानंतर मी ही एक बॅग मुंबईवरून घेतली होती. ही बॅग साधारणतः मला 3,500 रुपयाला मिळाली होती. चांगली बॅग आहे, छान आहे. आणि त्याच्या बरोबर एक खूप हेवी आहे, ह्याच्यामध्ये सामान आहे, खूप सारा सामान मी याच्यामध्ये लोड केलंय. तर हा झानाचा टॉप बॉक्स आहे, हा टॉप बॉक्स मी घेतलाय. खूप सारा काम याच्यातून माझं पूर्ण होतो, खूप साऱ्या वस्तू याच्यामध्ये राहतात. त्यामुळे आता मी जास्त सॅडल बॅग वापरत नाही, जास्त करून मी हा एक टॉप बॉक्स घेतलाय. त्याच्यावरती आता मी आपलं बेनेली ARKचं लोगो इथे टाकलाय, आणि आपलं युट्यूब चॅनल त्याचं नाव सुद्धा मी इथे टाकलंय. इंस्टाग्राम आणि युट्यूबचं RABNC रायडर हे स्टिकर रेडियम मी याच्यावरती लावून घेतलेत. आणि एक रेन जॅकेट आहे, तोही मी घेतलाय, तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवेन. तर एवढ्या सगळ्या गोष्टी मी घेतल्यात. आयफोन तर मी खूप अगोदरच घेतला होता, माझ्याकडे पहिल्यापासून आयफोन होता. त्यामुळे रायडिंग पॅन्ट मी घेतली नाही, जीन्सच वापरतो. बाकी दाखवलं, त्याची प्राइस मी तुम्हाला सांगितले. तर मित्रांनो असंच सपोर्ट मला देत राहा, अशाच व्हिडिओ माझ्या येत राहतील, रायडिंगच्या असतील, नवनवीन ज्या गोष्टी मी घेईन युट्यूब साठी असतील किंवा माझ्या रायडिंगसाठी असतील, बाईकसाठी असतील, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत राहीन. तुमचा असाच सपोर्ट मला पुढच्या जर्नीमध्ये द्या. ही व्हिडिओ एवढीच होती, ज्या वस्तू मी घेतल्या होत्या त्या सगळ्या वस्तू तुम्हाला मी दाखवल्या. तर मित्रांनो तुम्हाला आता एवढंच करायचंय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट भरभरून द्या. भेटूयात अशाच काही नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.